हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल बाय मोनोनॉमियल. लास्ट लेक्चरला आपण बघितलं डिव्हिजन ऑफ मोनोनॉमियल बाय मोनोनॉमियल. मोनो म्हणजे काय, एकच टर्म. पण आता इथं काय आलं, पॉली आलं आहे. पॉली म्हणजे काय, एकापेक्षा जर जास्त टर्म असेल तर आपण त्याला काय म्हणतो, पॉलिनॉमियल. आणि तिला काय कशाने डिवाइड करायचं आहे, मोनोनॉमियल. म्हणजे इथं जी काही पॉलिनॉमियल दिलेली ती काय आहे, 6x³ + 8x² डिवायडेड बाय 2x. ही तुमची पॉलिनॉमियल आहे आणि 2x काय आहे, मोनोनॉमियल. चला तर मग आपण 2x इथं लिहिला आणि 6x³ + 8x² इथं लिहिला. आता आपल्याला काय करायचं, ही जी काही पॉलिनॉमियल आहे तिला डिवाइड करायचं आहे 2xने. फर्स्ट जे काय आहे तुम्हाला काय दिलेलं आहे, 6x³. आता आपल्याला माहिती जे काही इथं आहे किती आहे, 2. आता असा नंबर आला पाहिजेत का 6, म्हणजे 2 3 किती आला, 6. म्हणजे आपण इथं काय लिहिला, 3. नंतर आपल्याला काय करायचं आहे, पॉवर एक्सचा जो काही पॉवर आहे तो ॲडजस्ट करायचा. इथं किती आहे, x³. इथं जो काही दिलेला आहे तो किती आहे, x. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, x² × x किती होणार आहे, x³. आणि इथं मायनस करायचं, म्हणजे 6x³ - 6x³ किती झाला, 0. प्लस काय राहिला आता, 8x². मग इथं काय करायचं, 2 4 किती होणार आहे, 8. तुम्ही इथं लिहिलं. आता इथं किती पॉवर पाहिजे ते आपल्याला, 2 म्हणजेच x² पाहिजे ते. पण इथं तुम्हाला काय, x म्हणजे काय करायचं, x घ्यायचं. x × x काय होणार आहे, x² म्हणजे 8x² आणि 8x² काय झाले, 0. जो काही रिमाइंडर आहे तो काय आला तुमचा, 0. आता आपण काय करू, नेक्स्ट एक्झाम्पल कन्सिडर करू. नेक्स्ट जे काही एक्झाम्पल आहे ते काय आहे, 12p³ - 6p² + 4p. ही जी काही पॉलिनॉमियल आहे हिला कशाने डिवाइड करायचं आहे, 3p². चला तर मग आपण रिअरेंज करू. जे काय आहे p² इथं लिहिला, जी काही पॉलिनॉमियल आहे तिला डिवाइड करायचं ती इथं लिहिली. आता फर्स्ट जे काय दिलेलं आहे तो किती दिलेला आहे, 12. मग किती 3 4 किती होणार आहे आपले, 12. 3 4 12. आता आपल्याला काय करायचं, जो काही p आहे त्याचा जो काही पॉवर आहे तो ॲडजस्ट करायचा. इथं किती आहे, स्क्वेअर आहे. इथं किती आहे, क्यूब आहे. मग आपल्याला जर क्यूब आणायचं असेल तर काय करावं लागणार आहे, p घ्यावं लागणार आहे. म्हणजे p × p² काय होणार आहे, p³. मायनस करायचं, किती येणार आहे मग, 0. आणि नेक्स्ट टर्म आहे ती काय तुमची, -6p². आता -6p² आला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, मायनस घ्यावं लागणार आहे. 3 2 किती होणार आहे, 6. पण मायनस प्लस काय होणार आहे, -6. आणि जो काही p आहे इथं काय आहे, p² आहे. इथं काय आहे, p² आहे. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, फक्त 2 घ्यावं लागणार आहे. म्हणजे काय, 3p² × 2 किती होणार आहे, 6p². आणि हा काय प्लस, हा काय मायनस, काय होऊन जाणार आहे, मायनस. आणि हा एक मायनस, म्हणजे काय मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस काय होणार आहे, मायनस. म्हणजे इथे किती आलं तुमचा, 0. नंतर काय राहिले तुमचं आता, 4p + 4p. आता हा 4p याला डिव्हिजन जातं का, नाही. म्हणजे रिमाइंडर आहे तो किती आला, 4p. हे जे काही दिलेली पॉलिनॉमियल होती तिचा आन्सर तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये भेटलं. चला आता आपण जे काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट जी काही पॉलिनॉमियल आहे ती काय आहे, x² 5x⁴ 3x³ 4x² + 2x - 6. आता चला स्टेप बाय स्टेप आपण सोल्व करूया. तिथं काय 5x⁴. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, 5 1 5. एक्सचा पॉवर ॲडजस्ट करायचा आहे. इथं काय आहे, स्क्वेअर पाहिजे किती आहे, ⁴. मग काय करावं लागणार आहे, x² आणि x² काय होणार आहे, x⁴. साईन काय मायनस, किती राहिला, 0. नंतर काय येणार आहे तुमचा, -3x³. -3x³ ला काय करावं लागणार आहे आपल्याला, -3 घ्यायचा. तर पॉवर ॲडजस्ट करायचं आहे, किती घ्यावं लागणार आहे,
एक्स क्यूब पाहिजे तर एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स घ्यावा लागणार आहे. मग किती होणार आहे -3x². आणि हा मायनस मायनस काय होऊन जाते तुमचं हे साईन प्लस, प्लस मायनस मायनस म्हणजे काय इथं काय राहणार तुमचा 0. पुढची टर्म काय 4x². आता 4x² आहे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे इथं 4x² साठी प्लस 4 घ्यायचा. पॉवर किती पाहिजे ते x². इथं ऑलरेडी x आहे म्हणजे 4x². नंतर पुढची टर्म काय तुमची प्लस 2x - 6. 2x - 6. आता इथं काय करायचं आपल्याला 2 इथं काय x², इथं काय आहे 2x. इथपर्यंत जरी राहून दिलं तुम्ही तरी पण चालेल. जर तुम्हाला पुढे सॉल्व करायचं असेल तर काय करावं लागणार आहे आपल्याला प्लस किती पाहिजे तर आपल्याला 2 घ्यायचा. पॉवर किती पाहिजे ते 1 पाहिजे ते म्हणजे जर तुम्ही याला 2 / x जर केलं 2 / x म्हणजे इथं जर मी तुम्हाला करून दाखवते 2 / x × x². इथं काय होणार आहे एक पॉवर कॅन्सल म्हणजे काय राहणार आहे फक्त 2x ह्या फॉर्ममध्ये. मग इथं काय येईल तुमचं 2x - 0. इथे किती आलं तुमचं -6. आता जर तुम्हाला -6 पण जर घ्यायचं असेल तर काय करावं लागणार आहे -6x² ने जर तुम्ही ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर किती राहणार आहे x² मायनस काय तुमचं 6/x². इथं काय इंटू x² आणि x² काय होईल कॅन्सल. काय राहणार फक्त -6 म्हणजे काय घ्यावं लागणार मला मायनस हा काय तुमचा मायनस आणि हा मायनस काय होणार आहे +0. तुमचा आन्सर ह्या 5x² - 3x + 4 + 2x - 6/x². तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही फक्त इतकं पण करू शकतात 4 पर्यंत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.